नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. कारागृहात शिक्षा भोगणारा बंदी हा देखील माणूस असून समाजाचा एक घटक आहे. बंदी भविष्यात कारागृहाबाहेर पडल्यानंतर त्याच्या उदरनिर्वाहासाठी काहीतरी कौशल्य असावे या हेतूने व कारागृहाचे ध्येय सुधारणा व पुनर्वसन या दृष्टिकोनातून कारागृहाच्या कारखाना विभागात व्यावसायिक प्रशिक्षण दिलं जातं. तसेच कारागृहात शिक्षा भोगत असताना बंद्यांचे कौशल्य समाजापुढे यावे या उद्देशाने बंद्यांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री करण्याकरिता कारागृह निर्मित वस्तूंचं प्रदर्शन व विक्री तसेच दिवाळी मेळाव्याचं आयोजन करण्यात येतं. सदर दिवाळी मेळावा कारागृह निर्मित वस्तू व प्रदर्शन विक्री केंद्राचं उद्घाटन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं. यावेळी राणी भोसले ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षक या देखील यावेळी उपस्थित होत्या. तसेच ठाणे मध्यवर्ती कारागृहात कार्यरत विविध अशासकीय संस्थेचे प्रतिनिधी, कारागृहाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. दिवाळी मेळावा निमित्त कारागृह निर्मित वस्तू व प्रदर्शन विक्री केंद्राचं उद्घाटन या प्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी केलं. तसेच बंद्यांनी तयार केलेल्या वस्तूंचं कौतुक करून सर्व जनतेला सदर वस्तू खरेदी करण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं आहे. या मेळाव्याअंतर्गत विक्री करताना बंद्यांनी तयार केलेल्या आकर्षक असे आकाश कंदील, मातीच्या आकर्षक रंगकाम केलेल्या पणत्या, सुतारकाम विभागात सागवानी लाकडांनी तयार केलेल्या वस्तू, त्याचबरोबर बैलगाडी असू दे, चारचाकी गाड्या, देवघर, पाट, रिव्हॉल्विंग चेअर, हट टाईप की स्टँड, मोबाईल स्टँड या वस्तू सगळ्यांनाच आकर्षित करत आहेत. तसेच शिवणकाम विभागातील जॅकेट, सुती टॉवेल, सुती हात रुमाल, बेकरी उत्पादनं, ओट्स, बिस्किटं इत्यादी ठेवण्यात आलेल्या होत्या. पहिल्याच दिवशी ग्राहकांनी प्रदर्शन व विक्री केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भेट देऊन वस्तूंची पाहणी व खरेदीसाठी चांगला प्रतिसाद दिला आहे. आज ठाणे मध्यवर्ती कारागृहामध्ये असलेल्या कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूचा विक्रीचा शुभारंभ झालेला आहे. दीपावलीच्या शुभमुहूर्तावर हा कार्यक्रम ठाणे मध्यवर्ती कारागृह प्रशासन दरवर्षी घेत आहे. खरं त्याच्या पाठीमागची भूमिका फार महत्त्वाची आहे. कैदी तुरुंगात असताना त्यांच्यामध्ये ज्या विधायक वृत्ती आहेत, कलागुण आहेत, जे कौशल्य आहे ते त्यांचं जपावं आणि वृद्धिंगत करावं याच्यासाठी आवश्यक असलेली संसाधनं उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा प्रशासन आणि कारागृह प्रशासन दोन्ही काम करत असतात. खरं तर कारागृहामध्ये असताना त्यांच्या उपजत कलागुणांना वाव मिळावा याच्या अनुषंगाने हे काम केलं जातं. त्यासोबत दुसराही खरा तर महत्त्वाचा भाग तो असा आहे, कैद्यांची काहींना शिक्षा संपल्याच्या नंतर जेव्हा ते समाजामध्ये येतील त्या समाजामध्ये पुन्हा त्यांना सन्मानानं जगता यावं यासाठी त्यांना आवश्यक असलेलं आर्थिक पाठबळ मिळावं आणि त्यासाठी असलेलं कौशल्य जपता यावं, त्यांचा कॉन्फिडन्स, आत्मविश्वासही परिपूर्ण असावा या अनुषंगानं या उपक्रमाचं महत्त्व निश्चितपणानं खूप जास्त आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत.
लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. सिग्नल शाळेचा दीपोत्सव 2023 उत्साहात साजरा. इंजिनियर होणारी, PSIची परीक्षा देणारी, रोबोट बनवणारी, इस्रो भेटीसाठी निवड होणारी, स्केट करणारी अशी एक पिढी सिग्नल शाळेने गेल्या 8 वर्षामध्ये घडवली आहे. या जगावेगळ्या प्रयोगाचे आपण साक्षीदार आणि पाठीराखे आहोत. कौतुकाच्या पलीकडे जाऊन आपणच आपापली पाठ थोपटून घेण्यासारखे हे अभिमानास्पद यश आहे. हे यश साजरं करण्याकरिता सिग्नल शाळेच्या वतीने दीपोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मेंटल हॉस्पिटल रोड येथील SSC सोसायटी समोरील परबवाडील येथे हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी सिग्नल शाळेतील मुलांनी विविध गाण्यांवरती नृत्याचं सादरीकरण केलं. तसेच दिवाळीनिमित्त सिग्नल शाळेतील मुलांना संस्थेकडून नवीन कपडे व दिवाळी फराळ देण्यात आला. सदर प्रसंगी समर्थ भारत व्यासपीठचे संचालक उल्हास कारले, निखिल सुळे, बटू सावंत, आरती पवार व निमंत्रित मान्यवर तसेच सिग्नल शाळेतील मुलांचे पालकही यावेळी कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी याबाबतची अधिक माहिती दिली आहे. तर समर्थ भारत व्यासपीठचे संचालक उल्हास कारले यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे. पंढरीनाथ महाराज की जय. आपला भारत देश सगळ्याच बाबतीत श्रीमंत होता, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण एका बाबतीत तो सगळ्यात श्रीमंत होता. कुठल्या? पाण्याच्या. समर्थ भारत संचलित सिग्नल शाळेचं हे 8वं वर्ष, 7 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि दरवर्षी आम्ही दिवाळी सामाजिक पद्धतीने साजरी करतो. रस्त्यावर भिक्षेकरी असलेल्या मुलांच्या जीवनात एक दिशा निर्माण करून आम्ही त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेतलेलं आणि ती मुलं आता सर्वत्र स्वतःच्या पायावर उभी राहत आहेत आणि ती आमच्या दृष्टीने खरी सामाजिक दिवाळी आहे. आणि आज सिग्नल शाळेचा दिवाळीचा महोत्सवाचा कार्यक्रम सुरू आहे आणि वेगवेगळ्या मुलांनी अत्यंत सुंदर डान्स बसवलेले आहेत. आज मुलांना मस्त नवीन कपडे देखील आपण आपल्या सगळ्या हितचिंतकांच्या माध्यमातून दिले. त्याचबरोबर ती फराळ वाटप तिथे होणार आहे. खरं तर सर्वार्थाने वेगळ्या ठिकाणी त्यांच्या आयुष्यातला अंधार नष्ट व्हावा आणि एक चांगली दिवाळी त्यांच्या आयुष्यात यावीत असा आम्ही प्रयत्न करतो आहे. तोच एक छोटासा प्रयत्न सिग्नल शाळेच्या दीपोत्सवातून सुरू आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. दिवाळीपूर्वी ग्राहकांची झुंबड. 3 दिवसांवर आलेल्या दिवाळीच्या खरेदीसाठी ठाण्यातील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
आकाशकंदीलपासून ते फटाके, कपडे, दागिने आणि अन्य अनेक गोष्टींच्या खरेदीसाठी नागरिकांची दुकानांमध्ये झुंबड उडाली आहे. जांभळी नाका ते स्टेशन, गोखले रोड, राम मारुती रोड हा सर्व परिसर काल गजबजलेला दिसला. तर दिवाळी खरेदीमुळे शनिवारपासूनच शहरात मुख्य रस्ते वाहतूक कोंडीमध्ये अडकले होते. ठाणे वाहतूक पोलिसांचे नियोजन नसल्यामुळे वाहनांपेक्षा बाजारात फक्त पादचाऱ्यांची गर्दी दिसून आली. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस येत्या गुरुवारी आहे. म्हणजेच गुरुवारपासून दिवाळीला सुरुवात होत आहे. त्याआधी सगळी खरेदी उरकण्यासाठी आणि त्यासाठी शेवटचाच रविवार असल्याने नागरिकांनी बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी केली होती. अनेक प्रकारच्या पणत्या, चित्रे, आकाशकंदील, तयार किल्ले यांपासून लहान मुलांचे ड्रेस, मोठ्यांचे कपडे, ज्वेलरी यांसह अनेक गोष्टींची खरेदी करण्यासाठी नागरिक बाजारपेठेमध्ये दाखल झाले आहेत. रविवार असल्याने सकाळपासूनच येथे गर्दी होती, परंतु सायंकाळी 4 वाजल्यानंतर ही गर्दी प्रचंड वाढली. त्यामुळे उलाढाल देखील झाल्याने व्यापाऱ्यांमध्येही उत्साहाचं वातावरण दिसत आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.